previous lecture we have seen that the detailed study of the about the direction. आपण काय डायरेक्शन बद्दल माहिती पाहिजे, डिटेल माहिती पाहिजे. त्याच्यावरती तयार होणारे अँगल, त्यावर तयार होणारी दिशा. आपल्या टोटल दिशा किती आहेत? 4. कोणत्या? मुख्य दिशा 4, उपदिशा 4. तुमचे दोन कोणते आहेत? वर आणि खाली. आता काय आपण डिटेल स्टडी तर पाहिली, आता त्याच्यावरती काहीतरी एक्झाम्पल पाहू. सम एक्झाम्पल, सॉल्व द सम एक्झाम्पल. आता काय तुम्हाला काही उदाहरण देतात. किशोर शाळेतून बाहेर, आता 1 नंबरचं उदाहरण. किशोर शाळेतून बाहेर पडून दक्षिणेकडे सरळ 400 मीटर चालत गेला. नंतर तो डावीकडे वळून 300 मीटर सरळ चालत गेला व तेथे थांबला. तर किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे? त्याच्यापासून शाळा किती आता किती अंतरावर आहे? आता बघा किशोर काय? हा किशोर आहे. आता किशोर मी नाव लिहितो किशोर. किशोरची काय आहे? शाळा. किशोरची शाळा. आता ही किशोरची शाळा आहे. किशोर काय शाळेपासून काय झालंय? बाहेर पडले, म्हणजे शाळा सुटली त्याची म्हणायची. शाळेचा काय टाइम खतम झाला. आता शाळेतून बाहेर पडून काय झालंय? दक्षिणेकडे 400 मीटर चालत गेले. आता दक्षिण म्हणजे कुठे आहे? खालती बाजू तुमची. दक्षिणेकडे 400 मीटर किशोर चालत गेला. आणि 400 मीटर चालल्यानंतर तो काय परत डावीकडे 300 मीटर चालत गेला. आता काय तो असं दक्षिणेकडे चालत गेल्यानंतर डावीकडे म्हणल्यानंतर तुमचा डावा हात आणि उजवीकडे म्हणल्यानंतर उजवा हात. राईट हँड अँड लेफ्ट हँड. आता लेफ्ट हँडला काय लेफ्ट साईडला तो काय त्याने टर्न घेतला आणि टर्न घेतल्यानंतर तो काय 300 मीटर सरळ चालत गेला. 300 मीटर तो सरळ चालत गेला. चालल्यानंतर काय झाला? तो तिथे थांबला, तो तिथे स्टॉप झाला. तिथे काय केला? स्टॉप घेतला. स्टॉप घेतल्यानंतर तुम्हाला काय विचारले? तर किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे? म्हणजे तर किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे? किशोर इथं स्टॉप झाले. तर ते दोन्ही मधील डिस्टन्स विचारले तुम्हाला. तो दोन्ही मधील डिस्टन्स तुम्ही काय लॉंग डिस्टन्स घेणार का शॉर्टेज? हा तुम्हाला कमीत कमी डिस्टन्स, त्यांचं कमीत कमी डिस्टन्स किती आहे? तर कमीत कमी डिस्टन्स म्हणलं तुम्ही एक, आणि जर तुम्हाला तर समजा कुठे जायचं असेल तर तुम्ही लॉंगेस्ट रूट शोधतात का तुम्ही शॉर्टेस्ट रूट? त्या पद्धतीने. आता कमीत कमी डिस्टन्स पाहिजे ना. आता कमीत कमी डिस्टन्स म्हणल्यानंतर तुमचं काय या अंतरामध्ये कमीत कमी डिस्टन्स आहे. आता बघा इथं काय भेटलं आपल्याला? एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. मग राईट अँगल ट्रायंगल तयार झाल्यानंतर काय होतं? युजिंग अ पायथागोरस थेरम. आता याला नाव देऊ ए बी. तुम्ही काही नाव देऊ शकता तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये, पी क्यू आर ए बी सी एक्स वाय झेड. आता बघा तुमचं काय कमीत कमी डिस्टन्स काय आहे? AC. मग इथं कोणतं पायथागोरस थेरम यूज होते? मग काय AC स्क्वेअर इज इक्वल टू 400 स्क्वेअर प्लस 300 स्क्वेअर. आता यांचे स्क्वेअर काय सांगा बरं? AC स्क्वेअर 400 स्क्वेअरचा किती तुमचा? 4 चौक 16. हे पुढचे 2 शून्य. किती झाले ते? 1,60,000. 1,60,000. आता काय 300 स्क्वेअर 3चा 9 0 0 0 90,000. त्यांची बेरीज केल्यानंतर किती येईल बघा बरं? किती बेरीज त्यांची? 50 40 किती होईल? 25. 25 म्हणजे किती? 2,50,000. 50,000. पण काय AC स्क्वेअर इज इक्वल टू 2,50,000 इतकं झाले तुमचं. आता काय स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. स्क्वेअर बोथ साईड म्हणल्यानंतर काय 2,50,000 0 0. आता देअरफॉर AC इज इक्वल टू याचे काय स्क्वेअर रूट घ्यायचं, वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ याचे किती निघते सांगा बरं? त्याचे निघते 500. 5 5 25 आणि ते पुढचे 2 शून्य. मग तुमचं AC हे डिस्टन्स काय कमीत कमी डिस्टन्स तुमचं कमीत कमी डिस्टन्स त्याच्या शाळेपासून जो तिथे थांबलाय तिथलं डिस्टन्स किती? मीटरमध्ये. AC इज इक्वल टू 500 मीटर. आता तुम्हाला 500 किलोमीटर देऊ शकते, सेंटीमीटर देऊ शकते तुम्हाला, किंवा किती 5,000 मीटर देऊ शकते. पण आपण इथं त्याचं युनिट पाहिजे, पाहिजे युनिट मीटर, म्हणून इथं काय आहे मीटर, तुम्हाला किलोमीटर येत नाही. आता तो काय आहे किशोर शाळेपासून किती अंतरावर आहे? 500 मीटरवरती. त्याच्यापासून शाळा आता किती अंतरावर आहे? आता त्याच्यापासून शाळा म्हणजे याच्यापासून शाळा किती अंतरावर? सेम डिस्टन्स होणार आहे तुमचा. हा काय आहे? 500 मीटरला. आता विचारलं त्याच्यापासून शाळा कोणत्या दिशेला आहे? किशोरपासून, किशोर जिथे थांबलाय त्याच्यापासून शाळा कोणत्या दिशेला आहे? मग काय करायचं? किशोर इथे थांबलाय. आता काय हे 4 पॉईंट पूर्व पश्चिम, हे 4 एवढे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, बरोबर. आता त्याच्यापासून शाळा कोणत्या दिशेला आहे बघा. इथं काय शाळा ही पश्चिम आणि उत्तरमध्ये. आता पश्चिम आणि उत्तरमध्ये कोणती दिशा असते सांगा बरं? आपली उपदिशा असते कोणतरी सांगा बरं? तर काही आग्नेय नैऋत्य वायव्य. काय सांगा बरं? किशोरपासून शाळा ही कोणत्या दिशेला आहे? वायव्य दिशेला आहे. आणि किती अंतरावरती आहे? 500 मीटर. हे आपली किती एक्झाम्पल झाले? 3 तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले. आता बघा सेकंड नंबरचा. पुन्हा 10 मीटर पूर्वेकडे गेल्यानंतर उजवीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. तो नंतर डावीकडे वळतो आणि 3 मीटर चालतो. शेवटी तो डावीकडे वळण घेतो आणि 6 मीटर चालतो. तो आता कोणत्या दिशेला आहे?
सिंपल क्वेश्चन आहे. माइंड रिलॅक्स ठेवायचा आणि काय करायचं अगोदर रीड करायचा. रीड द केअरफुली. आता काय विचारले तुम्हाला, तुम्ही सिंपल पद्धती सिंपल वेने जा. तुम्ही सिंपल वेने कसं सोडणार आहे तुम्ही पहा. कुणाला तुमचं कुणाला काय आहे, कुणाला 10 मीटर पूर्वेकडे गेल्यानंतर कुणाला काय 10 मीटर पूर्वेकडे गेला कुणाला पूर्वेकडे 10 मीटर गेल्यानंतर उजवीकडे वळतो. आता उजवीकडे म्हणल्यानंतर त्याची कोणती साईड येणार आहे सांगा बरं तुम्ही, दक्षिणेकडे. आता कुणाला चालत गेला नंतर तो काय लेफ्ट म्हणल्यानंतर उत्तरकडे गेला असता, राईट म्हणल्यानंतर तो दक्षिणेकडे जाणार. आता काय केल्यानंतर उजवीकडे वळतो आणि 15 मीटर चालतो. कुणाला काय उजवीकडे वळून 15 मीटर चालला कुणाला तो नंतर डावीकडे वळतो आणि 3 मीटर चालतो. तर डावीकडे म्हणल्यानंतर काय येणार सांगा बरं, त्याच्यात डायरेक्शन काय, त्याची डायरेक्शन काय होती दक्षिणेकडे. आता काय हाताची डायरेक्शन काय 3 मीटर चालतो पुढे पण डावीकडे वळतो. डावीकडे म्हणल्यानंतर पुढे येणार तो पूर्वेकडे 3 मीटर. 3 मीटर डावीकडे चालला तो, शेवटी तो परत डावीकडे वळतोय. पूर्वेकडे कोण होतं त्याचा हात पुढे येणार, परत तिकडे उत्तरेकडे परत डावीकडे वळून तो काय करतोय 6 मीटर चालतोय आणि काय होतोय स्टॉप होतोय. तो स्टॉप झाला. तो आता कोणत्या दिशेला आहे आता बघा, त्याचा फेस काय आहे समोर आहे, समोर पाहून चाललाय तो. आता हे पहा, इथं कोणती आली पूर्व, इथं दक्षिण, इथं पूर्व, इकडे परत काय आहे उत्तर. तो आता उत्तर दिशेला पाहून चालू राहिला आहे, स्टॉप झाला आहे किंवा चालू राहिला आहे किंवा उत्तर. अजून एक काय आहे सेकंड मीटर. तर पहा आपल्याला काय आहे पूर्वेकडे तो 10 मीटर चालू आहे. मग इथं लिहून घ्यायचं पूर्वेकडे पूर्व किती मीटर चाललाय काय चाललंय याचं आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला जर डायरेक्ट त्याची काय चेअरची डायरेक्शन विचारली असेल तर आपल्याला काय आपला हे व्हॅल्यू घेत 10 मीटर 15 मीटर त्याची काही घेणं देणं नाही. डायरेक्ट आपल्याला काय पाहिजे तर बघा पूर्वेकडे काय 10 मीटर चाललो तो पूर्वेकडे चालत होता. नंतर काय तो उजवीकडे, मग इथं लिहून घ्यायचं उजवीकडे. नंतर काय तो डावीकडे वळला, एक टर्न लेफ्ट साईड. नंतर काय परत लेफ्ट साईड, टर्न इनटू लेफ्ट साईड, टर्न इनटू लेफ्ट साईड. आता काय सिमिलर अपोजिट काय अपोजिट तुमचं काय मी तुम्हाला सांगितलं पश्चिमच्या विरुद्ध काय पूर्व, दक्षिणच्या उत्तर. त्याचप्रमाणे उजवा आणि डावा काय एकमेकाच्या विरुद्ध, काय ऑपोजिट साईड्स आर कॅन्सल. मग इथे उजवी किती एक साईड आहे, डावी किती एक साईड आहे, कॅन्सल आउट करून टाकायचं. उरला तुमचं किती फक्त वन साईड. कोणती साईड डावी, डावा साईडला वळतो. आता काय पूर्व इथं दिशा परत इथे पूर्व दिशेला काय चालत होतो, पूर्व दिशेला चालल्यानंतर काय एकच शिल्लक राहिलं. आता पूर्वपासून डावीकडे वळायचं. आता पूर्व बघायचं इथं पूर्व आहे, डावीकडे टर्न झालं काय ना तुमचं उत्तर. आता इथं डावीकडे टर्न घेतलं पूर्वीपासून तर उत्तर तुमचा आन्सर. बघा ही कोणती पद्धत 1, हे सेकंड. आणि थर्ड एक तुम्हाला 3 वेने शिकू राहिलो, 3 वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता इथं काय तुमची थर्ड वे तुमचं काय लिहून घ्यायचे. इथं काय उत्तर झाल्यानंतर काय सांगा पूर्व, उत्तर पूर्व दक्षिण काय पश्चिम, उप प हे सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सिक्वेन्स काय आहे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम. आता तो काय आहे पूर्वेकडे चालत होता, मग इथं काय आहे पूर्वेकडे तो चालत होता 10 मीटर. मग ती पूर्वेला कोण केली आपण तिथं पूर्वेकडे चालल्यानंतर तो काय उजवीकडे वळतो. आता मला सांग पूर्वेच्या उजवीकडे कोणतं येईल पाहा, तो पूर्वेकडे चालतात तो उजवीकडे वळतो. मग कुठं वळतो दक्षिणेकडे. दक्षिणेकडे वळला का इथं काय आहे तुमचं दक्षिणेकडे. हे शॉर्ट ट्रिक आहे ना, हे तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक आहे आणि हे डिटेल आहे. आता उत्तर पूर्व दक्षिण. आता ही पूर्वपासून उजवीकडे वळल्यानंतर दक्षिण. नंतर तो काय करतो 15 मीटर उजवीकडे चालल्यानंतर तो नंतर डावीकडे परत काय डावीकडे. बघा परत इथून परत काय होतं डावीकडे म्हणल्यानंतर तो काय परत पूर्वेकडे आला बरोबर. त्याच्या परत सेम डायरेक्शन होता. इथं बघा दक्षिण पूर्व आलाय ना. नंतर तो काय होतो परत एकदा डावीकडे. आता याचं पण ठीक आहे तुमचं हे डावा हात येतो. आता इथून पूर्वीच्या डाव्या साईडला कोणती दिशा आहे उत्तर. आता काय येतो डावीकडे वळा. एकदा काय उजवीकडे नंतर डावीकडे आणि परत एकदा डावीकडे. मग तुमचं उत्तर काय आलं शेवटचं काय होता परत डावीकडे. मग तुमचं उत्तर आलं उत्तर. उत्तर म्हणजे काय सांगा नॉर्थ, NORTH नॉर्थ. दिस इज द टू एक्झाम्पल ऑफ डायरेक्शन्स. या पद्धतीने तुम्ही काय 2-4 एक्झाम्पल अजून सॉल्व्ह करायचे.